दोनमाळ प्रीमियर लीग 2026चा हा आजचा दुसरा दिवस आणि चौथा सामना इथे आपण सुरू करतोय. खडकाचा पाडा अगेन्स्ट एन.के. स्टार या दोन संघामध्ये टॉस जिंकला प्रथमतः एन.के. स्टार या संघाने फिल्डिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. तर 6 ओव्हरचा सामना राहील. मॅचला केली जाते सुरुवात. तर बॅट्समन पाऊल ठेवायचे मध्ये. व्यासपीठावरती उपस्थित श्री हरिभक्त परायण शिवाजी गांगोडे महाराज यांना विनंती करतो की आपण प्रमुख मंचावरती यायचं आहे. आपला इथे विशेष सन्मान होतोय, तर आपण हा सत्कार इथे स्वीकार करायचा आहे. हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराजांचा सन्मान शिवाजी महाराजांचा सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रमुख मंचावरती महाराष्ट्राचे महावस्त्र मानाची शॉल ते देऊन त्यांना सन्मानित केलं जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्या महाराज आपण प्रमुख मंचावरती यायचं आहे. आपलं पाऊल पडतं, आपल्या आशीर्वादाने आपल्या पाऊलाने आम्ही धन्य झालो. या क्रिकेटच्या नगरीमध्ये विठुरायच्या पंढरीमध्ये गेलो करतो आपलं स्वागत, खूप सारं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये अतिथी देवभव ही भारताची धरा म्हणून म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा, वै करे पुढे राम पाहावा. अतिथी देवभव ही भारताची धरा करतोय आम्ही, स्वागत पाळतोय आम्ही. ही परंपरा संस्कृतीला जपत परंपरेला पुढे घेऊन चालत आपलं खूप सारं स्वागत या प्रमुख मंचावरती. गणेश बॅटिंग मार्गवरती ललित साथ देतोय नॉन स्ट्राईकच्या दिशेमध्ये. आणि पहिल्या ओव्हरला इथे सुरुवात करण्यासाठी बघता तुम्ही गोलंदाजी मार्गवरती श्याम ओव्हर नंबर 1 ची सुरुवात करतोय. मॅच स्टार्ट या दोन्ही संघामध्ये बघता तुम्ही आजच्या दिवसातील चौथा सामना. पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय तोरी तिथे नो बॉलचा. ते बॉल फ्री हिट मिळत असताना पाहायला मिळेल. या बॉलवरती ते फ्री हिट निश्चितच मिळतो आणि सोबत बघता तुम्ही चान्सही मिळतोय मोठा फटका खेळण्याकरता. खडकाचा पाडा संघाला इथे चान्स मिळेल. पहिल्या चेंडूवरती हात मोकळे करण्यासाठी गणेश बॅटिंग क्रीजवरती येणारा या ओव्हरमधील इथे पहिला चेंडू नव्याने घेऊन येतोय श्याम. बॉल फ्री हिट. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिल्या चेंडूवरती बघतो तुम्ही इथे गोलंदाजी केली जात असताना पाठपोलचं कनेक्शन इथे चांगलं झालंय. फिल्डर पोसाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. चेंडू अडणार नाही. बॉलला पाठवले बाउंडलाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नर क्षेत्रामधून चेंडू गेला निघून बाउंडलाईनच्या पल्ल्यात आलेला चौकार. इथे पहिल्या चेंडूवरती बघता तुम्ही फ्री हिटवरती पूर्णपणे चान्स घेऊन ते मिळताय 4 धावा खडकाच्या पाडा सिंगाला. वाढता स्कोर 5 अंकावरती बघायला मिळतो या 4 धावीसोबत. गोलंदाजी क्रीजवरती येणारा दुसरा चेंडू ओव्हरमध्ये लगेच घेऊन त्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहे. पर्यंत पाहता तुम्ही या पहिल्या चेंडूचा हा प्रवास सुरू झाला असताना पहिल्या ओव्हरमधील गोलंदाजी इथे सुरू आहे. ते फिल्डर तर होता खाली झेल टिपण्याचा प्रयत्न झेल होती. ड्रॉप इथे बघता तुम्ही जीवनदान मिळत आहे. गणेश या खेळाडूला इथे जीवनदान मिळेल. देवताने त्याला गोन मारी. बाल नाव बाका जिसका रक्षक दयानिदान मारने वाला है भगवान और बचाने वाला भी है भगवान. नूरे हक शम्मी इलाही को बुझा सकता है कौन, जिसका हमी हो खुदा उसे मिटा सकता है कौन. नाही तलवार की धार से और नाही गोलियों की पोचार से. गोलंदाजी मार्क येणारा पुढील बॉल ओव्हरमधील इथे तिसऱ्या चेंडूकडे वळूया. तर 7 धावसंख्या दाफलकावरती पहिल्या 2 चेंडूवरती बघायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा वाडिश मध्ये पुन्हा एकदा मिसफिल्ड चेंडू येतो इकडे लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव होते पूर्ण, दुसरी धावही पूर्ण करण्याचा प्रयत्न बॉलवरती केला जात असताना पाहायला मिळतो. 2 धावा या बॉलवरती. एका धावीसोबत थांबताय. 2 धावीचा तर कॉल होता आणि त्यासोबत बघता तुम्ही दुसरी धावा इथे कंप्लीट केली जाते. 2 अंकांनी होते वाढ फलकावरती. 9 अंकावरती बदलता स्कोर. पहिले 3 चेंडू उडलेला अजून 3 बॉलचा खेळ बाकी शिल्लक. पुढचा बॉल ओव्हरमधील बॅट आणि बॉल हातामध्ये घेऊन रामकृष्ण नावाचा जप करून पांडुरंगा परमात्माला प्रसन्न करून टाकणारे मैदान. चेंडू वाईटच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा ते एक एक्स्ट्रा धाव इथे जोडली जाते. 10 या अंकावरती बदलती धावसंख्या. उरलेला अजून 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक पहिल्या ओव्हरमधील. नमस्कार माझा ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा शब्दरूपी शक्ती दे भावरूप भक्ती दे प्रगतीचे पंख देचे मन पाकरा नाव नेतो पैलतीरा दया सागरा. क्रिकेटचा कळस जातो उंच अंबरा. उंच अंबरात चेंडू गेलाय. फिल्डर येता खाली झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. झेल होते ड्रॉप. बॉलवरती एक धाव घेतली जाते.
सिंगलने थांबता एका धावीसोबत बदलता स्कोरही बघायला मिळतो धावफलकावरती. धावसंख्या वाढली जाते. टोटली पाहायला मिळते धावसंख्या बदलताना 11 अंकावरती. ओव्हर नंबर 1 मधील उरलेला अजून 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक. खडकाचा पडासंघ बॅटिंग करतोय. बॅटिंग मार्कवरती त्या 4 चेंडूवरती गणेशने बॅटिंग केली आणि त्यानंतर इथे ललित बॅटिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळेल. 5वा चेंडू खेळून काढतो ओव्हरचा. बॉलला वेट करून खेळून काढले जाते. चेंडू जातो निघून डीप स्क्वेअर लेगच्या ठिकाणाहून चेंडू गेलाय बाउंड लाईनच्या पलीकडे. 4 धाबींकरता 4 धावा 4 अंकांनी होते वाट धावफलकावरती. रिप्लॅक्शन न बघता तुम्ही आलेला दमदार 4 धावीचा इथे पटका बघायला मिळतो. धावसंख्या वाढल्या जाते टोटली 15 धावींवरती. उरलेला अजून एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक या पहिल्या ओव्हरमधील. करून जावे असे काही या दुनियेमधून जाताना गहीवर यावा जगाचा सारा निरोप शेवट देताना स्वर काळाचा वावा कातर. नजर रोखून नजरेमध्ये द्यावे प्रत्येक चेंडूला. या क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रत्युत्तर. एक बॉल बाकी शिल्लक. फर्स्ट ओव्हरमधील बघता तुम्ही गोलंदाजीमध्ये शेवटचा बॉल बॅट बॉलचं कनेक्शन अलॉंग द कार्पेट शॉर्ट कव्हरचा फिल्डर पुढे येतोय. बॉलला इथे पकडतोय. धाव घेण्याचा प्रयत्न राहतो. एका धावेने होते वाट धावफलकावरती. एक अंकाने ओव्हर नंबर 1 ची होते समाप्ती. खडकाचा पाडा या संघाच्या धावा विदाऊट लॉस 16 धावेंवरती. धावसंख्या इथे पाहायला मिळत आहे. ओव्हर नंबर लगेच इथे 2 ची सुरुवात केली जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावसंख्या येतात धावफलकावरती. ती सुरुवात चांगली म्हणता येईल. सेकंड ओव्हरची सुरुवात केली जात असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत आहे. महेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होते. पहिला चेंडू बघायला मिळतो इथे वाईटच्या दिशेमध्ये जात असताना एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. गोलंदाजी मार्कवरती महेश दाखल झाला असताना पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 16 धावा. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरची सुरुवात इथे वाईटने केली जाते. बॉल पुन्हा एकदा नव्याने टाकला जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट उजव्या यष्टी बाहेरून गोलंदाजी इथे केली जात असताना पहिला चेंडू लेग कटरचा वापर होता. बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातापासून चेंडू दूरवरती राहतोय. इथे संधी तर होते परंतु त्या संधीवरती झेल काय इथे टिपला गेला नसताना पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू जमावतोय. क्षणाक्षणात संधी आहे. संधीची तुका वाट पाहे. रूपरंगाची संधीला गरजणार आहे. संधि मिलती है मैदान के अंदर. पहचान ले बंदे हर संधि को फिर जिंदगी मिलती हर का किसी को जिंदगी तो जिंदा दली का नाम होता है. चेंडूला स्क्वेअर कट केलाय. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडू खूप वेगाने जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. मिळता 4 धावा 4 अंकांनी होते वाढ धावफलकावरती. बदलती धावसंख्या ते बघायला मिळते. 4 अंकासोबत 21 अंकावरती धावा वाढताय. या हातांमध्ये बळ पाहिजे. जिंकण्याला आले कळ पाहिजे. कोणी लाखो बांधो सूर्य दावणीला. फक्त आणि फक्त जिंकण्याची चळवळ पाहिजे. हातांच्या रेषेवर नव्हे तर हातांच्या मागे असणाऱ्या पिळदार मनगटात भविष्यही सामावलेलं असतं. ते बघता तुम्ही पिळदार हातांच्या मागून त्या ताकदीचा जोर लावला. चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या पलीकडे. 4 धावींकरता 21 अंकावरती. बदलता स्कोर धावफलकावरती येणारा तिसरा चेंडू या ओव्हरचा इथे बघायला मिळतोय. महेश गुणतोय पुढील तिसरा बॉल ओव्हरमधील. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा महेश्वर. इथे महेश साक्षात अवतरतोय गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू ऑन साईडला. इथे पुल केले. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. इथे नो चान्स. जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करेल तीच गोष्ट मैदानात चेंजही करेल. चेंडू पाठवलाय बाउंड लाईनच्या बाहेर. रिफ्लॅक्शन न बघता तुम्ही बिडू दे साऱ्या गगनाला ललकार. आणि हा आलाय धुळमाळ प्रीमियर लीग या स्पर्धेचा दमदार आणि भन्नाट चौकार. 4 अंकांनी होते वाट धावफलकावरती. बदलणारी धावसंख्या येते पाहिलं तर टोटली 25 अंकावरती धावा बदलल्या जात असताना पाहायला मिळत आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. मुळात भीती ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदल करणं गरजेचं असतं. गोलंदाजी मार्कवरती येणारा चौथा चेंडू ओव्हरचा इथे पडला जात असताना पाहायला मिळतोय. जिथे शब्द संपतात तिथून खरा पराक्रम सुरू होतो. भीती मागे राहते. धैर्य रणांगणात तू बरं. आता मनगटात ताकद असेल तर अशक्यही शक्य होतं. ते बॉलला पाठवले जाते. पुन्हा एकदा डीप कव्हर पॉइंट बाउंड लाईनच्या बाहेर. ते 4 धावा क्लिअर केल्या जात आहे. 4 धावा बेतील 4 अंकांनी होईल वाढ धावफलकावरती. बदलती धावसंख्या बघायला मिळेल. टोटल 29 अंकावरती झालेली वाढ धावफलकावरती बघायला मिळते. गोलंदाजी ग्रेजवरती येणारा पुढील बॉल ओव्हरमधील. पुढ्यात पुढच्या चेंडूकडे चौकारांची हॅट्रिक होते. अशा प्रकारे बघता तुम्ही 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक कोणीला. पहिला चेंडू निर्धाव होता. त्यानंतर सलग 3 तर आले आहेत. चौथाही इथे जोडायचा आहे. लाल रंगाची धमक बघ. स्वाभिमानाची आग आहे. घाबरू नको कोणाला तू पण माझ्या राघोजींचा वाघ आहे. ते मारतोय चौकार. 4 चौकार येत आहे सलग. चौकाराने होते वाढ धावफलकावरती. 33 अंकावरती बदलती धावसंख्या. खडकाचा पाडा
या संघाची या दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी ते सुरू असताना पाहायला मिळते. उरलेला मात्र या ओव्हरमधील एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक आणि धावसंख्या वाढल्या जातात 33 अंकावरती. काही जेव्हा तिथे गाणे वाजेल दिवासी वीर क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना वंदन करणारं गाणं. राघोजी म्हणतात त्याला. गोलंदाजी मार्कवरती उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक वेळात अंतिम बॉलकडे ओव्हरमधील अंतिम चेंडू इथे पडला जातो. 33 अंकासोबत धावसंख्या बदलताना बघायला मिळते. सोबत या बॉलला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न ते चांगला केलाय. पॉईंटमध्ये फिल्डर पोचताय. एक धाव घेण्याचा प्रयत्न चेंडूवरती बघायला मिळेल आणि सोबत बघता तुम्ही ओव्हर नंबर 2 ची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर खडकाचा पाडा संघाची धावसंख्या कुठलाही गडी बाद नाही. 34 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात सुमधुर संगीताने केली जाईल. वासा डीजेला सुमधुर संगीत राघोजी म्हणतात त्याला. सन 1805 सालाला जन्म झाला हो देवगाला. राघोजी म्हणतात त्याला. काय सुपरहिट गाणं वासा डीजेला. आदिवासी वीर क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना विनम्र कोटी कोटी अभिवादन करणार हे गाणं. ओव्हर नंबर 3 ची इथे सुरुवात केली जाते. 34 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये राहुल दाखल होतोय. राहुलची चर्चा झाली तर इथे बघता तुम्ही इयत्ता 7वी मध्ये आहे आणि इथे टेनिस क्रिकेटमध्ये पाऊल ठेवतोय. बघताय तुम्ही. नवं स्वप्न पाहून नव्या आशा नवी उमेद घेऊन मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू राहुलची ओळख देतोय. राहुलची इथे सिग्नेचर देतोय या चेंडूवरती. कारण झेल टिपलाय फलंदाज बाद. विकेट इथे मिळते राहुलला. क्या बात है राहुल. राहुल आ गया और पहले ही गेंद पर छा गया. अप्रतिम बॉल होता. झेल टिपलाय. तितकी चांगली साथही मिळते. फलंदाज बाद होता. एका विकेटचं नुकसान. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. पाठी मार्कवरती हरीश मैदानाच्या आतमध्ये नंबर 2 ला दाखल होत असताना पाहायला मिळतोय. राहुलला पटकावली जाते विकेट आणि त्यासोबत पाहिजे तर 34 अंकावरती ती सुरुवात पहिल्या जोडीला ब्रेक केलंय. तरी चर्चा अजूनही केली तर जे गोलंदाजी टाकताय राहुल त्यांचे वडीलही या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतं. मागे विकेट किपिंगच्या मागे तुम्हाला पाहायला मिळत आहे. योगायोग म्हणावं लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये बघता तुम्ही ती सुरुवात म्हणावी लागेल. कारण राहुलची सुरुवात इथे चांगली होते. इथे इन स्विंग चेंडू पडलाय. ऑफ कटरचा वापर होता. चेंडू मध्ये पडतोय आणि फिंगरही रोल चक्क करताय मैदानात. ज्यावेळेस चेंडू ते रिलीज केला त्यावेळेस मात्र बोट फिरवली. चेंडू मध्ये येतोय. यावेळेस बाट आणि बॉलचा संपर्क होते. क्षणी चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न धावीसोबत कॉल तर केला जातोय. परंतु बघता तुम्ही सोबत एक धावही केली गेली कंप्लीट. अशा प्रकारे येणारा तिसरा चेंडूवरचा राईट आर्म द विकेटचा मारा. इथे चांगला बॉल होता. यॉर्क लेंथवरती सोडण्याचा प्रयत्न होता. चेंडूला हलक्या हाताने पुश करून इथे खेळून काढले जाते. या बॉलवरती धाव इथे काहीशी मोठी मिळणार नाही. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढील बॉल ओव्हरमधील पहिल्या 3 चेंडूवरती एक धाव खर्च, एक विकेट. राहुल अजून गोलंदाजी मार्कवरती घेऊन येतोय पुढील बॉल ओव्हरमधील. तर सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर धुडमाळ गावातील सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि सोबत पाहिलं तर खेळही तितका चांगला प्रेझेंट केला जातोय. ते प्रॉपर टायमिंग परफेक्ट कनेक्शन. चेंडू जातोय निगड बाउंड लाईनच्या बाहेर. 6 षटकारा करता गेला बॉल. षटकाराने येऊन ते वाढ धावफलकावरती बदलती धावसंख्या इथे बघायला मिळालं. टोटल 41 ऑन दी बोर्ड. उरलेला अजून 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक. तिसऱ्या ओव्हरमधील राईट आर्म द विकेटचा मारा. पुढचा चेंडू टॉस होता. वाडीश लॉंगॉनमध्ये चेंडू येतोय. फिल्डर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल उभा असताना. एक धाव विकते घेतली जाते. एका धावीसोबत होती वाढ धावफलकावरती 1 अंकाने. जन्माला आलायस थोडं जगून बघ. संकट खूप येतात संकटांना हरून बघ. दुःखांची चव चाकून बघ. बुद्धिबळाचा डाव मांडणं सोपं परंतु क्रिकेटचा डाव एकदा खेळून बघ. पुस्तक म्हणतं मला वाचून बघ. अभ्यास म्हणतो मला बघ करून बघ. विहीर म्हणते खोदून बघ. आणि क्रिकेटचा खेळ म्हणतो मला एकदा खेळून बघ. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. या तिसऱ्या ओव्हरमधील पडला जाणारा
हा शेवटचा बॉल या ओव्हरमधील इथे पाहायला मिळतो. लॉंग ऑफमध्ये चेंडू येतोय. एक धाव इथे घेतली जाते. एका धावीसोबत बघता तुम्ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चेंडूवरती ओव्हर थ्रोच्या माध्यमातून इथे 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहे. 2 अंकांनी होते वाढ. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3 संपेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर खडकाचा पाडा संघाची धावसंख्या 44 अंकावरती. एका विकेटचं नुकसान. उरलेल्या अजून 18 चेंडूचा खेळ इथून तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 ची सुरुवात इथे केली जाते. सुमधुर संगीताने गाणं वाजते. आदिवासी सुपरहिट गाणं लाल लाल फडकीना उडे झेंडा. अंदाजे मार्क वरती दाखवलं तर इथे बघता तुम्ही बॅट आणि बॉलचं कनेक्शन इथेही चांगलं एकदा पूर्ण होते. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी वरती चेंडू जाऊन थांबलेला पाहायला मिळतो. या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न ठेवला. एका धावीसोबत होती वाढ धाव फलकावरती बॉलिंग मार्कवरती. चौथ्या ओव्हरची सुरुवात. सेकंड बॉल ओव्हरमधील निसर्ग देवतेला पूजतो आणि निसर्ग पूजक म्हणून आमची ओळख संस्कृतीचं दर्शन या मातीत रुजवतो म्हणून आदिवासी असल्याचा अभिमान आम्ही बाळगत असतो. ज्या इंग्रजांनी या देशावरती 150 वर्ष सुमारे राज्य केले त्याच इंग्रजांविरुद्ध पहिला वंड पुकारणारे भारत स्वातंत्र्य समाजाचा लखलखता सूर्य कधी मावळला नाही. तो सूर्य म्हणजेच आदिवासी वीर क्रांतिकारक सह्याद्रीचा ठाड्या वाघ राघोजी भांगरे यांना विनम्र अभिवादन करणारे गाणं पुन्हा एकदा वाजेल डीजेला. लाल लाल फडकीना उडे झेंडा. 47 धावा दापलकावरती. या बॉलवरती बघता तुम्ही 2 एक्स्ट्रा धावा प्राप्त झाल्यास तर पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवरती ईश्वर घेऊन येतोय पुढील बॉल ओव्हरचा. ऑन दी बोर्ड 47. इथून अजूनही अशीच धावसंख्या सुरू ठेवली तर 80 ते 85च्या गट्ट्यामध्ये एक प्रोजेक्टेड स्कोर इथे पाहायला मिळेल. मागील मॅचमध्ये देखील जबरदस्त फाईट झाली. त्या दिशेमध्ये एका टीम धुंडमाळ या संघाने बाजी मारली. अंतिम शेवटच्या बॉलपर्यंत लढले झुंजले. मैदानाच्या आतमध्ये जिद्द सोडले नाही. स्वप्न ढवळू दिले नाही. मैदानाच्या आतमध्ये जिंकले आणि शेवटच्या मॅचपर्यंत जबरदस्त लढा दिला. अशा प्रकारे बघता तुम्ही याही मॅचमध्ये एक मोठी धावसंख्या बिल्डअप करण्याचा प्रयत्न राहील खडकाचा पाडा संघाचा. ते चौथ्या ओव्हरमधील तिसरा चेंडू ओव्हरचा. 48 धावा धाव फलकावरती. खराब लाहींनी त्या दिशाहींनी चेंडू पाहायला मिळेल. पंचांनी कॉल केला. अंपायर्स कॉल आहे तिसऱ्या पंचांकडे. बॉल कुठे पडलाय हे इथे चेक करण्यासाठी कॉल केला तर काहीच वेळात तिसऱ्या पंचांच्या वतीने इथे निर्णय येईल. लॉबीच्या खेळपट्टीच्या बाहेर पडला असेल तर नो बॉल आणि खेळपट्टीवरती पडून बाहेर गेला असेल तर वाईड असेल. अशा प्रकारे चेक करताय पंच. काहीच वेळात निर्णय येतोय. प्रथमतः हा चेंडू खेळपट्टीवरती पडलाय आणि मग बाहेर गेलाय. पंच निर्णय द्यायचा आहे. इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉल आणि त्यासोबत तो ते वाढता फलकावरती एक अंकाने बॉल पुन्हा एकदा नव्याने टाकला जातोय. गोलंदाजी क्रीजवरती चौथ्या ओव्हरमधील तिसरा चेंडू. तिसऱ्या चेंडूकडे वळूयात. गोलंदाजी क्रीजवरती बघता तुम्ही गोलंदाजाला पहिल्या 2 बॉलवरती सिंगल ते बनवल्या आणि त्यानंतर पाहिलं तर पुढील बॉल इथे पुन्हा एकदा चेंडूला फ्रंट फूट लावून इथे पूर्णपणे खेळून काढलंय. मिसफिल्ड होते. चेंडू पडतोय. खूप वेगाने अडवण्याचा प्रयत्न राहतोय. दूरवरती चेंडू जातोय निघून. गुलाबी निळ्या पांढऱ्या पट्टीच्या बाहेर चेंडू गेलाय. 4 धावींसाठी ते मिळताय 4 धावा. चार धावा मिळतील. 4 अंकाने होते वाढ फलकावरती. बदलती धावसंख्या इथे बघायला मिळते. जरूर पाहिले तर 53 ही धावसंख्या 50ही ओलांडली जाते या चौकाराने. 53 धावा दाफलकावरती. चौथ्या ओव्हरमधील अजून 3 बॉलचा खेळ उरलेला बाकी शिल्लक ओव्हरमधील इथे बघायला मिळेल. गोलंदाजी क्रीजवरती नाना पुढील चौथा चेंडू ओव्हरचा. आता पुढच्या बॉलकडे. या मातीत गजन्मलो किती होणार गा माती. खापराच्या दिव्यामध्ये किती पेटणार गा ज्योती. या मातीने दिला वारसा कठोर छाती. दगडाची दिली नद्यांनी समर्थता इथे बलिदानाची पहाड डोंगर सांगता इथे अजिंक्यता स्वराज्याची. जगदंबेचा पालविते लढवय्याच्या सदाशिरी रणपंदीची जात आमुची कोण अम्मा भयभीत करी. ते बघता तुम्ही या बॉलवरती धावसंख्या 2 अंकांनी पुन्हा एकदा पुढे सरकताना बघायला मिळतं. 2 धावा मिळतात. 2 अंकासोबत 55 धावसंख्या वाढली जाते धापलकावरती. चौथ्या ओव्हरमधील अजून 2 बॉलचा खेळ उरलेला बाकी शिल्लक. सिंगल डबल इथपर्यंत काम बनवलंय. त्यासोबत बघतो तुम्ही धावसंख्या प्रति बॉल ते घेतल्या गेल्या आहेत. प्रत्येक बॉलवरती धावसंख्या घेऊन ते धावसंख्या बनवल्या गेल्या आहेत. 55 अंकावर उरलेला अजून 2 बॉलचा खेळ ओव्हरमधील बाकी शिल्लक. 5वा चेंडू ओव्हरचा. पंचांचा इशारा येतोय त्वरित इथे नो बॉलचा. नो प्लस 1 अशा 2 धावा बॉल फील्ड केले. तिसरी धावा येण्याचा प्रयत्न जरूर तुम्हाला पाहायला मिळतो. तर धावसंख्या वाढली जाते मोठ्या संख्येने. नो प्लस 2 अशा 3 धावा
3 अंकांनी होते वाढ धावफलकावरती बदलता स्कोर धावफलकावरती टोटल 58 ऑन दी बोर्ड. ते बघता तुम्ही चेंडू पायावरती मारा केला गेला बॅट बॉलचा संपर्क नाही मोठ्याने उडलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक इथे बघायला मिळेल 58 धावा चौथ्या ओव्हरमधील जो प्रवास तुम्ही पाहिला धावसंख्या तर रोखल्यापर्यंत काहीसा बॉलच्या वतीने ही धावसंख्या एक्स्ट्रा जोडल्या गेल्या वाईडच्या अंतर्गत धावसंख्या एक्स्ट्रा जोडल्या गेल्या या टोटल काउंटिंग पाहताय तुम्ही 58 अंकावरती पुन्हा एकदा लाईन लेंथ इथे चुकते चेंडू बॉलचा इशारा येतोय पंचांचा बॉल फ्री हिट मिळेल खेळपट्टीच्या बाहेर पडलेला बॉल इथे बघायला मिळेल तर एक्स्ट्रा धाव इथे मिळेल आणि मुबाही मिळते मोठा फटका खेळण्याकरता बॉल फ्रीट आहे संधी मोठ्या फटक्याची गोलंदाजी मार्कवरती उडलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक ओव्हरचा इथे बघायला मिळतोय ओव्हर फुल टॉस होता झेल टिपण्याचा प्रयत्न उलटा झेल टिपणं उघड असतं एकदा पूर्ण होते दुसरी धावाही पूर्ण करण्याचा प्रयत्न चेंडूवरती ठेवला असताना पाहायला मिळलं 2 धावा या बॉलवरती मिळत आहे ओव्हर नंबर 4 इथे संपतंय 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 61 या अंकावरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर खडकाचा पाडा या संघाच्या धावा इथे बघायला मिळतील ओव्हर नंबर लगेच इथे 5 ला सुरुवात केली जाते राहिलेलं गाणं वाच डीजेला लाल लाल पडकिना उडे झेंडा पहिल्या बॉलवरती ते बघा तुम्ही शंकर जणू काय डान्स करतोय मैदानाच्या आतमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न ते बघता तुम्ही एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल 4 जंप करत आला आणि त्यानंतर बघता तुम्ही झेल इथे ड्रॉप केले असताना पाहायला मिळेल राहुल चान्सेस तर बनवतोय परंतु त्या चान्सेसवरती मात्र ते 7 मिळत नाही झेल ड्रॉप होईल 2 धावा मिळतील ओव्हर नंबर 5 मधील सेकंड बॉल ओव्हरचा पुन्हा एकदा झेल शंकरच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतो या बॉलवरती एक धावा मिळते दुसरी धावाही पूर्ण करण्याचा प्रयत्न एका धावीसोबत होती वाढ धावफलकावरती बदलता स्कोर इथे पाहायला मिळेल एका अंकाने धावसंख्या पुढे सरकली असताना पाहायला मिळते तर 64 धावा धावफलकावरती वाढल्या जात आहे खडकाचा पाडा संघाची धावसंख्या प्रति ओव्हर इथे वाढली जाते मागील ओव्हरपासून पाहिलं तर धावसंख्या मोठ्या संख्येने जोडल्या आहेत इशारा पंचांचा नो बॉलचा बघता तुम्ही या बॉलवरती धावसंख्या एका अंकाने नो बॉलने बघता तुम्ही वाढली जाते नो प्लस 1 अशा प्रकारे दोन धावा वाढतील 66 अंकावरती झालेला बदल ओव्हर नंबर 5 मधील तिसरा चेंडू ओव्हरचा
पॉईंटचा फिल्डर, ते पॉईंटच्या फिल्डरला जरूर बेट करून धडके देऊन जातो निघून कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. ते 2 धावा इथं जात असताना पाहायला मिळतात. 2 अंकांनी होईल वाट फलकावरती बदलती धावसंख्या ही बघायला मिळेल तुटळी. इथे पाहिलं तर 68 अंकावरती धावा. अजून 3 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेल्या 5व्या ओव्हरमधील चौथा चेंडू वरचा घेऊन तो राहुल. बाट बॉलचा संपर्क इथे नाही मुठ्ठाने. चेंडू लेग स्टिकच्या डोक्यावर जात असताना बाट आणि बॉलचा संपर्क राहतो दूरवरती. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतो. उरलेला 2 बॉलचा खेळ ओव्हरमधील बाकी शिल्लक. गणेश इथपर्यंत तर चांगली साथ आणि चांगली पार्टनरशिप, चांगली बॉन्डिंग या 2 खेळाडूंमध्ये पाहिली. तर इथे विकेटची पर्वा न करता बिनधास्तपणे इथे झुंजावं लागेल. बाट बॉलचा संपर्क नाही मोठा. मागे विकेट किपरच्या हाताप असताना त्यानंतर स्लिपच्या दिशेमधूनही मिसफिल्ड होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या ते वाढली जाते. एका धावीसोबत बदलता स्कोर इथे पाहायला मिळेल. टोटल 69 अंकावरती धावसंख्या उरलेला ते एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेला आहे. कनेक्शन इथे चांगलं झालंय. अडवण्याचा प्रयत्न राहतोय. दूरवरती बॉलला पाठवले बाउंड लाईनच्या पलीकडे. अंपायर कॉल आहे तिसऱ्या पंचांकडे. नो बॉल चेक करायचा आहे. हाईट चेक करायची आहे बॉलची. जेव्हा पंचांना मैदानात शंका निर्माण होईल तेव्हा पंच डायरेक्टली तिसऱ्या पंचांकडे केव्हाही जाऊ शकतात. इथे बघता तुम्ही पंचांना काहीशी शंका जाणवल्या आहे आणि तिसऱ्या पंचांकडे त्वरित तिथे मागणी करताय. काहीच वाद कॉल येईल तिसऱ्या पंचांचा. कॉल येतोय. इट्स अ नो बॉल. नो बॉल. त्याच्यावरती फटकेबाजी देखील दरची तार इथे पाहायला मिळते. कनेक्शन चांगलं झालंय. बॉलला पाठवले बाउंड लाईनच्या पलीकडे. धावा वाढल्या जात आहे. टोटल 5 अंकांनी बघता तुम्ही टोटल 74 ही धावसंख्या वाढली जाते. अशा प्रकारे उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक अंतिम ओव्हर 5व्या ओव्हरमधील अंतिम बॉलवरती पाहिजे तर पुन्हा एकदा वाईडचा कॉल येतोय. एक्स्ट्रा धाव इथे मिळते. धावसंख्येने बदललं. धावफलकावरती पाहायला मिळेल एका धावीसोबत 75 लास्ट बॉल 5व्या ओव्हरमधील. बघता तुम्ही बॅट बॉलचं कनेक्शन चांगलं लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहे. एक धाव केली जाते. पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहतो बॉलवरती. तर दुसरी धाव देखील इथे खूप वेगाने पूर्ण केली जात असताना पाहायला मिळलं. या 2 अंकांनी ओव्हरची होती समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 77 धावा धावफलकावरती खडकाचा पाडा. एका गडीचं नुकसान न पाहता तुम्ही इथे 77 बनलेले आहेत. उरलेल्या 6 बॉलचा खेळ बाकी शिल्लक. शेवटचे षटक हाताळेल कोण याच्यावरती चर्चा होते. असं वाटतं की शंकरकडे दिलं जाईल शेवटचे षटक. चर्चा तर राहील. शंकर देखील इथे त्याच प्रयत्नात आहे की माझ्याकडे ओव्हर केव्हा दिले जाईल. 3 डोळ्यांची आम्हा देणगी. भावमणी भोळा खवळून आता भस्म कराया. शंकरा उघड तिसरा डोळा. शंकरकडे दिली जाईल का ओव्हर याच्यावरती चर्चा. तर बघता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये फक्त तुम्ही लास्ट ओव्हरला ते मैदानाच्या आतमध्ये कम्युनिकेशन मोठ्या अंकाने होतं सरा पाहायला मिळेल. 77 धावा धावफलकावरती पहिल्या 5 ओव्हरमध्ये. बॉलिंग क्रीजवरती ओव्हर नंबर 6ची सुरुवात केली जाते. श्याम बॉलिंग मार्कवरती दाखल होतोय. 80 ते 85च्या घरट्यामध्ये एक मोठी धावसंख्या बिल्डअप केली जाईल. आणि प्रोजेक्टेड स्कोर इथे तर 92चा बघायला मिळतो. कारण जशा प्रकारे धावसंख्या करंट रेटेड सुरू आहे त्याच्या हिशोबाने बघता तुम्ही विकेट इथे पटकवली जाईल. रोखायचं असेल तर विकेटलाही सामोरं जावं लागेल. फलंदाज बाद विकेटचं नुकसान. 2 विकेटचं नुकसान होईल. धावा धावफलकावरती 77 आहेत. अंतिम ओव्हरमधील अजून उरलेला इथे 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलाय. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उरलेल्या 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. तत्पूर्वी ऐकू आपण सुमधुर संगीत. दिव्याडीजीला संधी. उरलेल्या 5 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरला असताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क होते. दुसरा बॉल ओव्हरमधील राजेश सबोर इथे पडला जातो. दुसरा चेंडू फुल टॉस होता आणि योग्य ठिकाणी पाठवला चेंडू स्टँडमध्ये जातो निघून 4 धावींकरता. इथे मिळत आहे 4 धावा. 4 अंकांनी होते वाढ धावफलकावरती बदलते. धावसंख्या पाहायला मिळते 4 अंकासोबत 81 धावा टोटली इथे वाढलेल्या. धावसंख्या धावफलकावरती सर पाहायला मिळाली. पुढील तिसरा बॉल ओव्हरमधील शंकर.
शंकरच्या हातामध्ये चेंडू येतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न, शंकरच्या हातामधून चेंडू खाली पडतोय. 3 डोळ्यांची अम्हा देणगी भाऊमणी भोळा, खवळून आता भस्म करा या शंकरा. उघड तिसरा डोळा. शंकर ते बघता तुम्ही झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. या बॉलवरती धावसंख्या वाढली जाते 2 अंकाने. 83 अंकावरती धावा बदलताना दूरकारी होते. बाद फलकावरती 83 अंकावरती बदलता स्कोर. गोलंदाजी मार्क होती. चौथा चेंडू वर बदलीरित्या पडला जातोय. वळ्यात पुढील बॉलकडे बघता तुम्ही चौथा चेंडू वरचा स्क्वेअर कट केले. चेंडूला पळतो. चेंडू खूप वेगाने बघता तुम्ही गलीच्या क्षेत्रामधून, त्यानंतर जातोय चेंडू डीपच्या क्षेत्रामध्ये बाउंड लाईनच्या पलीकडे 4 धावीन करता. त्यामुळे तो चौकार आणि होते. वाढदा फलकावरती बदलती धावसंख्या टोटली 87 अंकावरती. खडकाचा पाडा या संघाच्या धावा ते बघायला मिळतात. धावा जरूर बघायला मिळते. टोटली 87 अंकावरती वाढले असताना गोलंदाजी मार्क होते. पुढील बॉल ओव्हरमधील फक्त तुम्ही या बॉलला बाटमोचा संपर्क काहीसा मोठा नसताना चेंडू सरळ जातो निघून. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जमा झालेला उडलेला. ते एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक असताना पाहायला मिळेल. वळ्यात अंतिम बॉलकडे गोलंदाजी क्रीजवरती पडला जाणार. पुढील एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतो. तर ते शेवटच्या बॉलवरती धावा किती जोडल्या जातील याच्यावरती जर तर पुन्हा एकदा चेंडू ते जातोय चेंडू वाईटच्या दिशेमध्ये एक एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. संख्या वाढते. वाईटच्या अंतर्गत 88 धावा उडलेला. एका बॉलचा खेळ अजून बाकी शिल्लक उरलेला. सरळ चेंडू आला स्ट्रेचच्या दिशेमध्ये. फिल्डिंग इथे चांगली केली जाते. त्यानंतर धावा घेतल्या जातात इथे बघायला मिळतात. धावसंख्येसोबत होते वाढ. अंतिम ओव्हरमधील अंतिम बॉलवरती बघतो तुम्ही उडताय पळताय धूळ उडते. इतकेच धावाही घेतली जात असताना पाहायला मिळते. ओव्हरची होते समाप्ती. 2 धावा मिळतात शेवटच्या बॉलवरती. 6 ओव्हरचा खेळ संपतोय. 90 धावा. 3 अंकांनी धावसंख्या वाढेल. तर 91 धावसंख्या धावफलकावरती 92 धावेंचं ठेवलेलं टार्गेट इथे तुम्हाला पाहायला मिळेल. NK स्टार या संघासमोर. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. त्यानंतर राऊंड नंबर 2 ला सुरुवात होईल. पहिला सामना पाहायला मिळेल बकासूर आणि ऊस तळेकर या 2 संघामध्ये. पहिली फाईट राऊंड नंबर 2 ची. दोन्ही संघाचे कॅप्टन्स तयारी थांबायचं आपण टॉस करताय. ते काहीच आता टॉसही केला जाईल. बघता तुम्ही 91 धावा धावफलकावरती 92 धावेंचं ठेवलेलं टार्गेट. लगेच इथे सुरुवात केली जाईल दुसऱ्या इनिंगला. तत्पूर्वी ऐकू आपण सुमधुर संगीत देऊया डीजेला संधी गाणं वाजतं डीजेला. डम 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 डमरूवाला कमोन डीजे गाणं हो जाऊ द्या.
मॅचला करूयात सुरुवात. हरीश ओव्हर नंबर 1 इथे फिल्डिंग सेट करत असताना पाहायला मिळाले. सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. सलामी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. गंगाधर आणि साथ देण्याकरता बघता तुम्ही चंद्रकांत ही जोडी इथे मैदानात दाखल होते. मॅचला करूया सुरुवात. पहिल्या ओव्हरची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी क्रीजवरती हरीश गोलंदाजी ते दाखल झाला असताना पाहायला मिळेल. टार्गेट खूप मोठं आहे, 92 धावींचं लक्ष ते खूप मोठं पाहायला मिळतं. तर सामना इथे होतोय स्टार्ट. दूर फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे दाखल आणि इथे पहिला चेंडू मॅचला केली जाते सुरुवात. पहिला बॉल ओव्हर बदली ते पडतो राईट आर्म मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू फुल टॉस तर होता, ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटबॉलचा संपर्क या बॉलवरती काहीसा मोठा नसताना पाहायला मिळेल. एक धाव केली जाते पुन्हा. येणारा दुसरा बॉल ओव्हर बदलले. समोर बॅटिंग मार्क होती चंद्रकांत. लेफ्ट हँडर आहे, डावखुऱ्याचा फलंदाज आहे. फिल्डिंगमध्ये इथे चेंजेस इथे केला जाईल. सन्माननीय भास्करजी कांबडी यांच्या वतीने चंद्रकांत करता 51 रुपयाचं कॅश प्राइज येते. एक षटकार मारल्यास त्यामध्ये अजून एक शून्य वाढवा साहेब, म्हणजेच 501 रुपयाचं होईल. गोलंदाजी मार्क येणारा पुढील बॉल ओव्हरमधील रन फुटला आहे. बॅटपोचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू जमा झाला असताना पाहायला मिळतोय. ती सुरुवात पहिल्या ओव्हरची पहिल्या बॉलवरती एक, दुसऱ्या चेंडूवरती बघता तुम्ही शून्य. येणारा तिसरा बॉल ओव्हरमध्ये इथे पडला जातो. एका षटकारासाठी कॅश प्राइज असताना आपल्याला पाहायला मिळेल. भास्करजी कांबळे साहेब यांच्या वतीने 51 रुपयाचं बक्षीस इथे लागलं गेलं आमच्याकडे थेट जमा असताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती येणारा तिसरा चेंडू वरचा नाही, संपर्क नाही. मुठ्ठाने धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातो, परंतु इथे धाव मुठ्ठाने नसताना पाहायला मिळेल. या संघाच्या तर्फे एक सिनियर खेळाडू म्हणून बघता तुम्ही चंद्रकांत या खेळाडूला हरीश दसऱ्याची शिंगाडी यांच्या वतीनेही एक विकेट पटकावल्या. 100 रुपयाचे कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय. चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. इथे मिळताय 4 धावा. चंद्रकांत तलवार जुनी आहे पण धार मात्र अजून तीच आहे. ते बघताय चेंडू गेलाय निघून बाउंड लाईनच्या पलीकडे. 4 धावींकरता ते मिळताय 4 धावा. 4 अंकांनी होते वाढता फलकावरती गोलंदाजी मार्कवर येणारा पुढील बॉल ओव्हर बदली ते धावसंख्या 5 अंकावरती वाढले जातं. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला. चंद्रकांत मौत के मुंह में बुडा शेर खतरनाक होता है. इथे बघता तुम्ही डोक्यावरती केस जरी पांढरे झालेत परंतु दहशत अजून तीच आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळेल, झुंजेल, लढेल. जो जुना आत्मविश्वास आहे, जुना कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स इथे जागृत करता या चौकारासोबत 4 अंकांनी होते वाढ धावफलकावरती. 5 अंकावरती बदलती धावसंख्या. येणार अजून इथे 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक पहिल्या ओव्हरमधील. हरीशसाठी कॅश प्राइज लागले जात आहे. एक विकेट पटकावलं, 100 रुपयाचं बक्षीस. दशरथजी शिंगाडे यांच्या वतीने बक्षीस आमच्याकडे जमा झालं 100 रुपयाचं. आणि एका षटकारासाठी कॅश प्राइज बघता तुम्ही कांबडी साहेब यांच्या वतीने देखील चंद्रकांत करता अजून 2 चौकार आले आणि षटकार आला तरीही 51 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. गोलंदाजी मार्कवरती येणारा या ओव्हरचा 5वा चेंडू. वळूयात पुढच्या 5व्या बॉलकडे. फुल टॉस होता, समोर ड्राईव्ह केले, हलक्या हाताने चेंडूला इथे खेळून काढलं जातं. एक धाव इथे घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे सिंगलवरती थांबताय. एक धाव इथे मिळते, एका धावेने होते वाढ धावफलकावरती बदलती धावसंख्या टोटल 6 या अंकाने. गंगाधर बॅटिंग मार्कवरती सज्ज होत आहे. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक या पहिल्या ओव्हरमधील बघता तुम्ही. वळात पुढील एका बॉलकडे. कट केलं होतं फ्रंट फुट लावून कसं मिस फील्ड एक धाव घेतली जाते. गंगाधरच्या पाठमधून बघता तुम्ही एक धाव इथे घेतली जाईल. ओव्हर नंबर 1 पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपेल. 7 धावा धावफलकावरती. इनके स्टार या संघाची धावसंख्या इथे पाहायला मिळेल 7 अंकावरती विदाऊट लॉस. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात सुमधुर संगीताने.
गोलंदाजी मार्कवरती ललित दाखल झाला असताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2ची सुरुवात इथे होते. पहिला चेंडू या दुसऱ्या ओव्हरमधील इथे पडतोय. मोठा फटकेला प्रयत्न होता. ऑन साईडला बॅटचा फ्लो फिरतोय, परंतु बॅट आणि बॉलचा इथे काहीसा मोठा संपर्क नाही. मोठा निर्धाव चेंडू जमा झालेला बघायला मिळतोय. संघातर्फे दोन्ही खेळाडू सिनियर खेळाडू आहेत. ज्या खेळाडूंनी मागील काही काळ गाजवला क्रिकेट हा खेळ, नेहमीच काही खेळाडूंनी काळ गाजवलेला असतो. कोणी गाजवणारे असतात तर कोणी गाजवलेलाही असतो. बघता तुम्ही इथे फुलटॉस गंगाधर उंच आसमान दाखवलंय. बाउंड लाईनच्या बाहेर चेंडू तांबड्या माळात हिरव्या रानात पाठवला. खडकाचा पाडा संघ गोलंदाजी करतोय आणि त्या गोलंदाजीमध्ये बघता तुम्ही अजून एकदा गंगाधरच्या बॅटमधून फटका तर इथे चांगला सजवलाय. एक धाव होते पूर्ण, दुसरी धावही पूर्ण करण्याचा प्रयत्न. चेंडू थांबणार नाही. गुलाबी हिरव्या पिवळ्या पट्टीच्या डोक्यावरून बॉल गेलाय निघून बाउंड लाईनच्या पल्ल्याड. इथे मिळताय 4 धावा. 4 अंकांनी होते वाढ फलकावरती, तर बदलती धावसंख्या येते 17 अंकावरती. धावा पुढे जाऊन सरकल्या जात असताना पाहायला मिळतील. चांगलं कनेक्शन होतं, बॉलला पाठवले बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावींकरता रिफ्लॅक्शन मध्ये बघतो तुम्ही आलेला 4 धावींचा फटका. अशा प्रकारे 17 धावा वाढल्या जातात. फलकावरती बॉलिंग मार्कवरती येणारा चौथा बॉल ओव्हरचा ललित या 2 चेंडूवरती महागडा ठरतोय, कारण 10 धावा ते खर्च होत आहे. राईट मोर द विकेट समारा. पुढचा चेंडू मधील पुन्हा एकदा बघायला मिळतो. मोठ्या फटक्याला प्रयत्न तर होता. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गुडलेनच्या अगदी समोर सोडलेला बॉल. बॅट बॉलचा संपर्क नाही. मोठ्या निर्धाव चेंडू जमा झालेला. 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेला. 17 धावसंख्या फलकावरती. बॉलकडे जाऊयात. स्टेप आउट होऊन इथे खेळून काढले जाते. चेंडूला सिंगल घेण्याचा प्रयत्न ठेवला जातोय. एक धाव इथे मिळते. एका धावीसोबत थांबले जात असताना इथे मात्र सिंगल मेल फिल्डिंगमध्ये चेंजेस आणि बघता तुम्ही उरलेला दुसऱ्या ओव्हरमधील एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. 18 धावा फलकावरती. वाघाचं काळी जत्तीचं बळ डोळ्यांमध्ये तेज अजूनही बघता तुम्ही चंद्रकांतला अगदी मैदानाच्या आतमध्ये जिद्दीने मोठ्या पटक्यांचा शोध घेतला जाईल का? कांबडी साहेब यांच्या वतीने 51 रुपयाचं कॅश प्राईज लागले इथे षटकार आल्यास. चंद्रकांत या खेळाडूला पुढ्यात पुढील एका बॉलकडे. चिखलात दगड मागता आणि स्वतःच्याच पायावरती चिखल उडून घेता. अशा प्रकारे बघता तुम्ही स्वतःच्या पायावरती दोंडा. विकेट नंबर 1 चंद्रकांत होता बाद. बॉलवरती काहीसे पुढे आल्याने विकेट किपिंगच्या माध्यमातून ते फलंदाजीमध्ये बाद झाले असताना पाहायला मिळतं. विकेट इथे मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर. इथपर्यंत धावसंख्या पाहिजे तर टोटल 18 अंकावरती धावा जाऊन पोहोचलाय. वसंत मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गाणं वाजते डीजेला देऊया संधी. दशरथ शिंगाडे यांच्या वतीने ललितसाठी कॅश प्राईज येत आहे. ते बघता तुम्ही एक विकेट पटकावल्या 100 रुपयाचं बक्षीस आमच्याकडे जमा आहे. बॉलिंग मार्क होती ओव्हर नंबर इथे 3ची सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल ओव्हरमधील. बॉलवरती एक धाव, दुसरी धावही पूर्ण करण्याचा प्रयत्न बघायला मिळतो. तर ओव्हर नंबर 3ची सुरुवात येते 2 अंकांनी बघायला मिळेल. आत्ता षटक संपले का पंच? 2 ओव्हर आत्ता संपलेत का? ओके. ओव्हर नंबर 2 इथे संपेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 20 धावसंख्या एनके स्टार या संघाची इथे बघायला मिळेल. ओव्हर नंबर लगेच इथे 3ची सुरुवात केली जाते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बघता तुम्ही गोलंदाजी 20 धावांपर्यंत जाऊन पोहोचले असताना बॉलिंग क्रीजवरती तिसऱ्या ओव्हरची सुरुवात इथे केली जाते. खडकाचा पाडा संघाच्या वतीने हरीश वैयक्तिक स्पेलमधील दुसरा आणि संघातर्फे तिसऱ्या ओव्हरची इथे सुरुवात होती. बॉल पहिल्या ओव्हरमधील.
बॅटबॉलचा संपर्क नाही. बरोबर 3ची सुरुवात इथे होते. पहिला चेंडू बघता तुम्ही सरळ चेंडू पडलाय. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. बॅटबॉलचा संपर्क नाही. मोठ्याने ओव्हर नंबर ते 3 मध्ये येणारा सेकंड बॉल लगेच बघायला मिळतोय. सुरुवात तिसऱ्या ओव्हरची ते करतोय हरीश. गोलंदाजी मार्कमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क काहीसा मोठा नसताना पाहायला मिळतो. तर वळूयात पुढील बॉलकडे. जिंकण्यासाठी लढाई ज्याचा विश्वास स्वतःच्या मनगटावरती असतो तो कुणाच्या भीतीला घाबरत नाही आणि अशा सामर्थ्याला नियतीही हरवण्याचा प्रयत्न करत नाही. जेल ड्रॉप होते. 2 धावा ते घेतल्या जात आहे. सुखरूप 2 अंकाने होते. वाढ फलकावरती बदलणारी धावसंख्या टोटल ते पाहिले तर 22 अंकावरती धावसंख्या वाढल्या जात आहे. गोलंदाजी क्रीजवरती येणारा तिसरा बॉल ओव्हर बदल इथे पडला जाईल. वळत तिसऱ्या बॉलकडे. ओव्हर बदल इथे तिसरा बॉल ओव्हरचा. जिंकेल कोण याच्यावरती लढाई तर आहे, परंतु अजूनही धावा खूप पाहिजे आहेत. प्रति ओव्हर चौकार षटकारांची आवश्यकता आहे. या बंदुका पुरातनी पिस्तुले सनातन गोळ्यांपुढे करावे कसले विचारांचे मंथन. तू गाय मारण्याचा मनी विचार येतो. दिप्पाड वाघ सिंहाचे पतंजलीचे तोड दाता समंजन. चेंडूवरती पाहिजे तर या बॉलवरती पुन्हा एकदा धावसंख्या घेण्याचा प्रयत्न 2 अंकाने ती धावा पुढे केल्या जात असताना पाहायला मिळतात. 2 अंकासोबत बदलती धावसंख्या 24 अंकावरती बदलता स्कोर. ओव्हर नंबर 3 मधील अजून 3 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेला येणारा 4था चेंडू ओव्हरचा. एका विकेटचं नुकसान मागील ओव्हरमध्ये पाहिलं तुम्ही आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये ते पाहिलं तर जी धावसंख्या आहे ती धावसंख्या देखील रोखण्याचा प्रयत्न सिंगल डबलने काम बनेल, परंतु तुम्हाला हवे असणारी धावसंख्या चौकार आणि षटकाराने मिळू शकते. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. एक एक्स्ट्रा धावी ते मिळते. धावसंख्या वाढेल. एका धावीने बदलता स्कोर धावफलकावरती पाहायला मिळालं. त्या एका धावीसोबत तर वाईड बॉल पुढील टाकला जातो. इथे 4था चेंडू ओव्हरमधील राईट मोर द विकेटचा मारा. फुल टॉस काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढले जाते. चेंडू आहे त्या फिल्डरच्या हातामध्ये. दुसरी धावाही घेण्याचा प्रयत्न तत्काळ ठेवलाय. 2 धावा इथे मिळत आहे. या 2 अंकांनी धावसंख्या पुढे सरकताना बघायला मिळतं. टोटल 27 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 2 बॉल बाकी शिल्लक. तुमच्यामधील कॉन्फिडन्स तुम्हाला दुकानात बाजारात विकत भेटत नाही. तो तुम्हाला जगण्यातून आणि तुम्हाला त्या खेळण्यातून इथे कमवावा लागतो. उरलेल्या 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरला असताना पाहायला मिळतं. 5व्या बॉलकडे वळूयात. वरती बाउन्स ऑन साईडला मिड विकेटच्या अगदी खाली चेंडूला खेळून काढले जाते. मिड विकेट डाऊन बाउंड लाईन इथे क्लिअर. चेंडू जातो निघून 4 धावींकरता. ते मिळताय 4 धावा. 4 अंकाने बदलती धावसंख्या पाहायला मिळते. 31 अंकावरती धावा वाढल्या जात आहे. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक ओव्हरमधील. पुढील मॅचचे दोन्ही कॅप्टन्स टॉस करण्यासाठी थांबायचा. आपण टॉस करतोय. दिशेमध्ये असेल उस्तळेकर आणि दुसऱ्या दिशेमध्ये असेल पहिला सामना जिंकला होता. पहिल्या सामन्याची अगदी इतिहासामध्ये नोंद केली गेली. इतिहासामध्ये अजरामर असणारं नाव बकासूर या संघाचं. प्रथमतः मथुर एकदंत या संघाला पराभूत केलं होतं. अशा प्रकारे बकासूर अगेन्स्ट उस्तळे या 2 संघामध्ये राऊंड नंबर 2 मधील पहिला सामना खेळला जाईल. इथे चौकार मिळतो. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3 संपेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावींनी बदलता स्कोर 35 अंकावरती धावा. इनके स्टार या संघाची धावसंख्या. कॅमेरामॅन कॅमेऱ्याकडे घेऊन यात. आपण टॉस करतोय. स्पर्धेचे प्रमुख ऑर्गनायझर सन्माननीय भगवतजी वाघमारे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. पुढील बॅचचा इथे टॉस केला जाईल. असं वाटतंय की पुढील सामना टाय होईल, कारण टॉस देखील खूप मागे गेलाय निघून. टॉस पुन्हा एकदा नव्याने केला जातो. इथे बघता तुम्ही टॉस केला जातोय. दोन्ही संघ सांभाळून खेळा. वन द टॉस. बकासूर संघाने नाणेफेकी जिंकले आहे. निर्णय कळवायचा. तुम्ही मॅचकडे वळूयात. जिंकण्याकरता पाहिजेत 18 चेंडूमध्ये. अजून जिंकण्यासाठी बघता तुम्ही 18 चेंडूमध्ये उडलेलं समीकरण 57 धावींचं. 57 पाहिजेत इनके स्टार संघाला. 4थ्या ओव्हरची सुरुवात. ललित गोलंदाजी मार्कवरती दाखल. पहिला चेंडू ओव्हरचा इथे पडला जातोय. बॅटबॉलचा संपर्क नाही. मोठ्या निर्धाव चेंडू जमा झाला असताना पाहायला मिळेल. सुरुवात या ओव्हरची जरूर इथे या बॉलवरती शून्याने केली जात असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती येणाऱ्या ओव्हरचा सेकंड बॉल. पहिल्या बॉलवरती 0. येणारा दुसरा चेंडू ओव्हरमधील बघायला मिळेल. वळ्यात पुढील बॉलकडे. तेही झेल टिपण्याचा प्रयत्न. झेल होते ड्रॉप या बॉलवरती बघितलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न राहील. 16 चेंडूमध्ये जे समीकरण ते 56 धावीचं अजून बघायला मिळेल. याचं कनेक्शन मोठं नाही. टॉस जिंकलाय बकासूर संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा उस्तळे क संघाला बॅटिंग मार्कवरती चॅलेंज केलंय.
पहिल्या मॅचमध्येही उसतळेकर संघाने प्रथमतः बॅटिंग केली होती आणि त्या बॅटिंगमध्ये धावाही चांगल्या जोडल्या होत्या. तर अशा प्रकारे हा सामना आपल्याला पुढील पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 मधील तिसरा चेंडू ओव्हरचा टिप आउट होऊन बॅटफूट बनवण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू वायडिश मिडॉनच्या दिशेमधून डीप मिडॉनला ते पळतो एकदा पूर्ण दुसरी धावा जलद गतीने केली जाते तत्काळ पूर्ण. 2 धावा मिळतील 2 अंकांनी होईल वार्ता फलकावरती बघतो तुम्ही या बॉलवरती 2 धावीसोबत बदलती धावसंख्या इथपर्यंत पाहिजे तर 38 अंकावरती अजून 15 बॉलमध्ये 54 पॉवर हिटिंग जनरेट करावीच लागेल मैदानात कारण पॉवर हिटिंग मधून मोठ्या पटक्यांना इथे सामोरं जावं लागेल. 14 बॉलमध्ये 29 बनवलेले आहेत गंगाधरने. उंच टप्पा खाऊन चेंडू जातोय निघून. रमेश नो हालिंग नो डुलिंग चेंडू आलाय सरळ बाउंड लाईनच्या पलीकडे लक्ष नव्हतं आणि चेंडू जातो निघून बाउंड लाईनच्या पल्ल्याड आलेला हा चौकार. बघता तुम्ही चेंडू गेला बाउंड लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता 42 अंकावरती बदलणारी धावसंख्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गंगाधरचे चांगले स्ट्रोक सुरू झाले असताना पाहायला मिळतं एक धाव इथे मिळते. धावसंख्या वाढेल 1 अंकाने बदलती धावसंख्या बघायला मिळेल 43 अंकावरती धावा बदलताना 13 बॉलमध्ये 49 धावा जिंकण्यासाठी. तेरा बॉलमध्ये 49 धावींचं उरलेलं आव्हान उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक असताना बघायला मिळतो. ओव्हरमधील स्क्वेअर कट केले बॉलला कव्हर पॉईंटचा फिल्डर पळतो डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक धावा पूर्ण केली जाते. दुसरी धावाही केल्याचा प्रयत्न बॉलवरती इथे ठेवला असताना 2 धावा केल्या जात आहे पूर्ण. ओव्हर नंबर 4 इथे संपतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 45 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 47. एनके स्टार संघाला अजून जिंकण्यासाठी 47 धावींचं आव्हान समोर असताना पाहायला मिळतंय. बॉलिंग क्रीजवरती अजून इथून 12 चेंडू टाकले जाते तर प्रति ओव्हर इथे धावसंख्या मोठ्या जोडाव्या लागतील. 23.50च्या सरासरी धावसंख्या पाहिजे आहे. रिक्वायर रन रेट 12 बॉल 47. राजेश बॉली मार्कवरती दाखल होतोय. उरलेला अजून 12 चेंडूचा खेळ इथे बाकी शिल्लक 47 उरलेलं आव्हान. बॉलमध्ये 47 आव्हान असताना बघता तुम्ही पहिला चेंडू काहीसा कमी गतीचा बाउन्स होऊन जातो. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जमा झाला असताना पाहायला मिळतोय. सुरुवात इथे या ओव्हरची पहिल्या बॉलवरती 0ने बॉलिंग क्रीजवरती नंतर दुसरा बॉल ओव्हर बदली इथे पडला जात असताना पाहायला मिळतोय. वळात पुढील बॉलकडे राजेश करतोय गोलंदाजी. गंगाधर ते चान्स घेतला जाईल का अजूनही मोठ्या फटक्यांचा निश्चितच मोठ्या फटक्यांचा चान्स घेतला जातो. टप्पा खाऊन चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये जाऊन पोहोचतो. एक धाव केली जाते पूर्ण. एका धावेने होते वाढ. अजूनही या मोठ्या फटक्यांनीच काम बनू शकते कारण 46 धावा तुम्हाला सहजासहजी मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. उडत्या पाखरांना परतेची मन असावी. नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय घरटं येतंय किंवा बांधता स्वप्नांच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. या हातांमध्ये बळ पाहिजे. जिंकण्याला आले कळ पाहिजे. कोणी लाखो बांधो सूर्य दावणीला फक्त आणि फक्त जिंकण्याची चळवळ पाहिजे. उंच गेला फिल्डर येता खाली इथे झेल टिपला जात असताना पाहायला मिळतो. विकेट इथे पटकावली जाते. बाद विकेट मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळेल. झेल पकडतोय फलंदाज बाद होता. नवीन बॅटर संदीप बॅटिंग मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अशा प्रकारे या बॉलवरती चांगला झेल टिपला गेला. अंकुश जाधव यांच्या वतीने महेंद्रसाठी कॅश प्राइज. एक षटकार मारल्यास 101 रुपयाचं बक्षीस इथे येत आहे. बॉलिंग मार्कवरती पुढील बॉल 101 रुपयाचं बक्षीस आणि सलग 5 चेंडू डॉट खाल्ल्यास देखील 51 रुपयाचं बक्षीस अंकुश जाधव यांच्या वतीने. महेंद्रसाठी गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढील बॉल ओव्हर बदल इथे या बॉलवरती 0. येणारे अजून 8 चेंडूचा खेळ 46 धावा जिंकण्यासाठी. पुढील बॉल ओव्हर मधील 2 अजून 3 राहिलेत. उरलेल्या 7 बॉलमध्ये 46.
उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. इथे प्रथमतः बॅटिंग केली, धावा जोडल्या मोठ्या संख्येने 92 वरती एक टार्गेट धावसंख्या मोठी बिल्डअप केली. त्या पलीकडे बघता तुम्ही ते धावा काहीशा दूरवरती राहतील. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न राहील, दूरवरती चेंडू गेला निघून बाउंड लाईनच्या बाहेर. ते मिळतात 4 धावा. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा, नो प्लस 4. अशा प्रकारे 5 धावा मिळतील. बॉल फ्री हिट आणि संधीही मिळते मोठा फटका खेळण्याकरता. तर महेंद्र समोर इथे चान्स आहे, संधी आहे मोठा फटका खेळण्याकरता. येणारा पुढील बॉल ओव्हरमधील एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. ते बॉलकडे वळूयात. ओव्हरमध्ये फिल्डर नव्हता, चेंडू तास राहून गेला बाउंडलाईनच्या पल्ल्याड. अशा प्रकारे 7 बॉल 41 धावा जिंकण्यासाठी मोठ्या फटक्याला प्रयत्न बॉलला हवेमध्ये उंचावतोय. बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेमधून चेंडू पळतोय खूप वेगाने डी बॅकवर्डला. 2 धावा मिळतात. या 2 अंकांनी थांबले जात असताना पाहायला मिळतं. या 2 अंकांनी टोटल धावसंख्या धावफलकावरती 53. 6 बॉल 39 जिंकण्यासाठी. सहा बॉल 39 धावा जिंकण्याकरता पाहिजे असताना पाहायला मिळतं. तर उरलेल्या लास्ट ओव्हरचा खेळ इथे सुरू होतोय. चला थोडं स्पीडअप करा, कारण आपण लगेच राऊंड नंबर 2 कडे वळतोय. 3 वाजून 44 मिनिटं झालेले आहेत. आपल्याला पुढील राऊंड नंबर 2 चा खेळ देखील सुरुवात इथे केली जात असताना पाहायला मिळेल. योगेश मैदानात दाखल. सहा चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पाहिजेत अजून 39 धावा जिंकण्यासाठी. पहिला चेंडू बॅट बॉलचा संपर्क ते नाही मोठा. 1.5 धाव बॉल जमा होतोय. उरलेल्या 5 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक बाकी. तर इथे जिंकण्याच्या दिशेमध्ये पाऊल जरूर पुढे टाकताय, कारण फक्त तुम्ही 5 चेंडूमध्ये 39 धावा अशा प्रकारे जोडले जातील याच्यावरती लक्ष असताना पाहायला मिळतं. बॉल हवेमध्ये उंच फ्लाय होतोय. खाऊन चेंडूला मिड ऑफच्या दिशेमध्ये थांबवलं जाईल. धाव घेतली जाईल. एका धावेने बदलती धावसंख्या अजून 38 पाहिजे जिंकण्यासाठी. 4 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरला आहे. गोलंदाजी बारकोते. पुढील बॉल ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूकडे वळूयात. प्रयत्न केला मैदानात जिंकण्याचा आणि त्या प्रयत्नावरती पाहायला मैदानाच्या आत प्रथमतः गोलंदाजीमध्ये 90 धावा खर्च केला गेला. संपर्क इथे चांगला होतोय महेंद्रचा. बघता तुम्ही करेक्शन चांगलं झालं असताना बॉल गेला निघून बाउंड लाईनच्या बाहेर. 58 अंकावरती धावसंख्या वाढतात. तर ते औपचारिकता उडते. धावा फलकावरती आणि इथे औपचारिकता उडते. तर जिंकला जाईल हा सामना. इथे खडकाच्या पाडावतीने चांगली बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी रोखला पूर्ण संघाला आणि मॅचला जिंकलाय 32 धावेंनी. विजयी संघाचं करूया अभिनंदन. पुढील मॅच फिल्डिंग टीमने मैदानाचा ताबा घ्यायचा. बकासूर सगळे टॉस जिंकला, फिल्डिंग निवडला आहे. उस्तळे संघ बॅटिंग करेल तर बॅटिंग मार्कवरती तुम्ही तयार थांबायचं आहे. झालेल्या मॅचमध्ये आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. या 2 संघापैकी विजेता संघ ते ठरतोय. खडकाचा पाडा संघाच्या वतीने मॅन ऑफ द मॅच जाते झालेल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच जाईल खडकाचा पाडा संघाच्या वतीने. चांगली बॅटिंग केली. 16 बॉलमध्ये 23 धावा जोडल्या. गणेश ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार. मॅन ऑफ द मॅच दिली जाईल गणेश या खेळाडूला. चला फिल्डिंगवाले मैदानात दाखल व्हायचं आहे. टीम बकासूर मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे.
पुढील मॅचेस कमिटीचा कॉल येतोय की 4 ओव्हर मॅचेस असतील, 1 ओव्हर सर्कल, 4 ओव्हरचा सामना राहील, त्याची नोंद ठेवायची आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. चला गणेश याच्या समोर इथे मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. गणेश या खेळाडूला खडकाचा पाडा संघाच्या वतीने ठरला आहे मॅन ऑफ द मॅचचा प्रबल धावदार. धावा चांगल्या जोडल्या, संघाला एक चांगलं योगदान दिलं गणेशने. टॉस का बॉस थोडासा खाली करा. कॅमेरा फिरतो इकडे. टॉस का बॉस मंचाकडे बघतो तुम्ही. इथे मॅन ऑफ द मॅच दिली जाते. खूप सारं अभिनंदन. चांगली बॅटिंग केली ते मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. खूप सारं अभिनंदन. पुढील मॅच 4 ओव्हरची राहील, याची नोंद ठेवा दोन्ही संघ.